80% लोक संध्याकाळी जेवायला घरी नाही. 3 महिन्यामध्ये डॉक्टर नवी जागा घेऊन स्लॅबचा घेतो म्हणजे काय? हायवेला जागा धाग्यांना कमी आहे, एवढ्या पार्किंगला जागा लागत आहे. नवरा बायको पोरं जेवायला बाहेर. चेंज चेंज नाव काय? चेंज. आणि खात्यात पिठलं भाकर. 150 रुपयाला पिठलं, काकडी, गाजर, लोणचं, पापड, मिरची. 150 रुपये पिठलं भाकर. चेंज. मी या सगळ्याला नाव फायदा होतो. उपयोगाचा आता हे फक्त आपण होतो, याचा पुरावा आहे नाही तर काय उपयोग? म्हणून खरं होतंय. आपण काय म्हणतो तेच खरं म्हणजे काय होतं? यांना खायला नाही, खोबरं नाही, घारका नाही, काजू नाही, बदाम नाही, कुरकुरे. मॅगी खाता का? मॅगी खाता. मॅगी रोज खाता. मॅगी जर शिजवली ना नाक पाणी गांडूळ होत आहे. काय खात्यात लोक? खोबरं नाही, खारका नाही, काजू नाही, बदाम नाही. इडली, ठोस, डोस, बर्गर, सर्गर, वर्गर, पिझ्झा, नूडल, मॅगी, कुरकुरे, पाणीपुरी. 30 रुपयाला 6 पुरे. 2 तास ते पोर 2-2.5 रुपये कमी. 3 बरं त्याला काय बाकडे लागते नाही, खुर्च्या लागते नाही, काही आणायचंच नाही ना. दुखली बरं ते खाणारे पाणी देणे नाही पिली त्या काळजाला. त्या पुरीवर जर आता वारकरी सोडलं ना, तुकडी सगळं ठाणे. काय खायला नाही, मॅगी, खोबरं खायला नाही. त्या मोबाईलने फार तमाशा केला त्या घराचा. घर म्हणजे घेतलं नाही. 4 माणसं, 4 गेम चालू आहे, 4 कोपऱ्या. पोराची गेम वेगळी, पुरीची गेम वेगळी. बायको नवऱ्याला फोन करते, हॅलो पाय तापलो काय याच्या. आता मी मोबाईल वापरत नाही, आपली परिस्थिती नाही. मी उलट मला वाटत नाही, फेसबुक नाही, कोण मेलं तपास नाही, कोण आलं तपास नाही. उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले. माझ्या क्लिपा टाकून माझा गेम केला. खरं बोलण्याची लई फळक वगैरे महाराज नाही. आता उगाच निर्लज्ज आहे म्हणून जगलो. अजून सुद्धा लफडत नाही. आज लफडं नाही, असा दिवसच नाही. उमाय होती उठलं का आपल्याला वाटतं आज काही नाही. उठलं बा, आज शिवीला बोलला, उद्या बापड्याला बोलणार. आज शिमाल्याला बोलणार, उद्या बापड्याला बोलणार. काय आहे असं कधी कधी वाटतं बोलायचंच पण करा. बरं आपण नाही बोलावं तर बोलावं कोणी? आज आपल्या माणसांना जर आपण बोललो नाही तर आपली माणसं नकाशात राहणार नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराज, 40% शाळेतले पोरं मोबाईलने गेले. 10% लोक शेअर मार्केटने भिकारी झाले. आता त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. बापांवर कर्ज नाही, पोरांवर कर्ज आहे. ही स्थिती झाली आज. बापावर कर्ज नाही पण पोरावर कर्ज आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर, पोराची गाडी हप्त्यावर. बापानं मोबाईल शपी टाकून दिली, पोरानं गेम सुरू केली. 5,000 लावले, 4,000 लावले, 9,000 आले. 9,000 लावले, 41,000 आले. 1,000ची पार्टी दिली, 40 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकलं. दुकान विकलेली लोक झालं कीर्तनात बसले. आता तुमच्या बापानं पाहिलं होतं खताचं दुकान बंद, मोबाईलचं दुकान बंद आणि कर्ज करायचं बापानं. मजा आणायच्या पोरानं आणि पोराची बाजू घ्यायला येईल. विषयाने घर सुधारायला हिनं म्हणायचं 3 लाख कर्ज म्हणजे काही नाही. पण उद्या आपलं एकुलता एक पोरगा, त्यानं काही कमी जास्त केलं, पैसे नका आग लावी टाका अशा म्हणणाऱ्या ना कुठं बसल्या डामा लावणार. कर्ज फेडलं, ते कोणते इकली कर्ज प्यायला लागला. बाप म्हणतो अगं येते आपलं पोरग पिऊ द्या.
काही काही देत नाही. आम्ही त्याला प्रियशी आणली, आणू द्या, लोकांच्या बोलणं मिळत नाही. त्यांना शिवाने ते शिकवय आणली ना. आणि म्हणून पोराला म्हणती त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाची. याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यातून गावात काही फरक. तो आपल्याला म्हणतो आता मला दिल्लीचं नियोजन करायचंय काय. महाराज हे हटो मारे ना, हा 5-7 दिवसातून एकदा हल्ला पाहिजे. बरोबर खरंय का कोण नाही. मारताना माणूस 2 गोष्टी बरोबर येतोच. एक त्याने कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं सत्कर्म. चांगलं कर्म बरोबर येणार. ज्ञान हा पोरगा सुंदर वाजवणार आहे, गेला. याचा पोऱ्याला ही कला देता येणार नाही. इंदुरीकर गेला, गेलो ना, गेला. मी गेलो ना, मी गेलो ना, मी जाईल. तसा फेटा बांधील कुणी, तसं बोलायचा प्रयत्न करील, ते जमणार नाही. मारताना माणूस 2 गोष्टी बरोबर नेतोच. तुळशीला घातलेलं पाणी बरोबर येणार. या बिचाऱ्याने 10 वर्ष मुलांनी पुण्यस्मरण केलं, वडिलांच्या संस्कारावर केलंय. चांगले संस्कार मुलांना दिले, हे बरोबर नेलंय. पैशाला कोणता श्रीमंत बंगल्यावर जाणार नाही. कोण खात पैशाला आणि कोणाचं नाही. पैसे तर करणार काय तुम्ही. तुमचे पोरं जर तुम्हाला लाईट बंद करून आणि त्या तुझ्या अकाउंट करतो काय. काय करशील तू. जेवढे जेवढे कोट्याधीश लोक आहेत, एक सुद्धा अजून घरी मिळाला नाही. सगळे हॉस्पिटल आणि मरताना त्याच्याजवळ कुणीच नाही. डॉक्टर, कंपाऊंडर, नर्स आणि ती घालणार माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिक पडली, त्यांना तीव्र धक्का आला. याला ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज तो काही बिबट्या बिबट्या ते झुंज नव्हते. ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. तो पूर्वीचा काळ म्हणताय की लोक कवर गेले बघायला लागत. तसं नाही आता. अगदी इसी वक्त ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब आता. आता नोकरीला असताना करायचं, रिटायर झालं बघायचं. तरुणपणात करायचं, म्हातारपणात यमा. मुलगी गेले, जाणारच भाऊ. तमाशा बायांना खडे हल्ले किती. पायी गावात तमाशे आता बंद झाला. शिरता होता का यमा. उशीर मला यमनला उचलायचं ते तुला, पण वर जागा सेपरेट करावं लागेल. तू सुईच्या आवला तू वर एखादी मीटिंग घ्यायला बसायचं. मरताना 2 गोष्टी माणूस बरोबर नेतो. त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. 2 प्रश्न झाले बरं का. तशी 4-5 प्रश्न आहेत. यावं लागतं, जावं लागतं, बघावं लागतं. मागचं आहे, बघल्याशिवाय पर्याय नाही. चला आता 3रा प्रश्न असा आहे. दुसरा प्रश्न असा आहे, मरताना माणूस काही बरोबर नेतो का. तुम्हाला मी 2 सांगितले, कर्म आणि त्याने कमवलेलं. आता 3रा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. जरा माळकरी बिलकरी भजने बिजने
करी चोपदार फिरतात. माणसाचा मारताना जात काय? 5 मिनिटं घ्या, मला निवांत उत्तर द्या. करेक्ट. या पोरानं नाव यानं उत्तर दिले आत्मा. अजून काय म्हणणं तुमचं? शरीर. बर, याचं म्हणणं शरीर, याचं म्हणणं आत्मा, जीव. हा, याचं म्हणणं जीव, यांचं म्हणणं मन. आता तुमचं सगळ्यांचं झालं ना? ऐका आता काय काय जात ऐका. तिकडे लक्ष. काय जात ऐका. मी मरायला लागलो, मरायला मेलो. माझी पोरं माझ्या प्रेताजवळ रडणार, प्रेताजवळ रडणार. मला भाऊबंद मडकं पुढं धरून जावायला नेणार. मी तसा पेटलो नाही तर टायर वापरणार, तसा नाही पेटलो तर मिठाची कोण वाटणार. मग माझं शरीर इथंच होतं का गेलं? इथंच होत. बरं, मी नदीवर गेलो का तुम्ही नेऊन घातलं? चांगला झोपलो होतो ना अण्णा, तुम्ही सुतळीला आवडून मला नेलं आणि तसा पेटत नाही तर ढुसू ढुसू मारला. मग पहिलं वाक्य, शरीर जात नाही. पुन्हा बरळायचं नाही. आता काय मग सांगता, ती वर गेली. बरं, गेला वर, जाशील कुठवर? आम्ही सगळे वर पाहत होत, जायचं कुठवर जायचं. अरे भूगोल असं म्हणताय, आकाश जिथं जमिनीला टेकल्याचा भास होतो त्याला क्षितिज असे म्हणतात. तुम्ही वर कुठं जाणार? आता परत ऐका, शरीर जात नाही. मिटला प्रश्न. 2 तुम्ही म्हणा देह जातो. आता देह प्रकृती येतो, त्याला 4 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. 3 देह आते कधी जातात कळत नाही. शरीर जात नाही, देह जात नाही. डोकं बदला. आता एकच उत्तर राहिले तुमचं, आत्मा. आता माल कधी ऐका लावणार. महिन्यामध्ये हंडा घ्या, पाण्याने भरा, हंडा ओट्यावर ठेवा. सूर्याची किरणं हंड्यात पडली. आता सूर्य केवढा आहे? हंड्या एवढा. ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक आहे का अनेक आहे? सूर्य एक आहे, पण त्याचे प्रतिबिंब महात्मा एकच आहे. हे सगळे त्याचे प्रतिबिंब आहे. आता शाळेचे पोरं, नववीचं कोणी इथं? 9वी तो सांगत ना, तू काय शाळा येऊन नवीन आहे तू? सीबी का मराठी? मराठी मिडियम नाही का? आता 8वी आणि 9वी वाले ऐका. पहिले सावधान म्हणजे चांगल्या भाषेत होत. मी सावधान म्हणतो, चांगल्या भाषेत. पहिले सावधान, रिलॅक्स, रिलॅक्स. आणि 8वी 9वी ऐका. बाकीच्याने कोणी वळवळ द्यायला नाही. ऐका, 5 लिटरची किटली आहे. 5 लिटरची किटली दुधानं भरलेली आहे. भरली. आता मला दुधाचा आकार सांगा. दूध आडवं आहे, उभं आहे, गोल आहे का तिरपं आहे? गोल. दूध गोल आहे. करेक्ट. किटलीत दूध आहे म्हणजे किटलीचा आकार तो दुधाचा आकार.
बाटलीत होता, बाटलीचा ते दूध ताब्यात होता, ते दूध ग्लासात होता, ते फुलपात्रात होता, ते प्लेट मध्ये होता. मग दुधाला निश्चित आकार नाहीये, ज्या भांड्यात ठेवला त्याचा आकार आहे. मग आत्म्याला जन्मही नाहीये, आत्म्याला मृत्यूही नाहीये, आत्म्याला पाणी भिजित नाही, आग्नी जाळीत नाही आणि शस्त्रही कापीत नाही. आत्मा जातच नाही. डोकं पण माणूस भरविष्ट आहे का काय? शरीरही जात नाही म्हणतो, देह जात नाही म्हणतो, आत्माही जात नाही. मग मरताही जात काय? ऐका, माझे दोन्ही वट हलतात याचा अर्थ माझ्या चैतन्य आहे. माझा हात वर झालाय ही चैतन्य आहे, पापणी खालीवर होते ही चैतन्य आहे. आणि चमड्याच्या शरीरातून चैतन्य राहत आणि चैतन्य गेल्यावर जे शिल्लक राहत त्याचं नाव प्रेत होत. चाललाय तळाचा नदीवर, त्यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले, ते गेलेच नाही, आपण नेऊन घातले, ते चांगले झोपले होते अंगणात. आता उलट फिरू आपण. चौथा प्रश्न कळला. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, पण चैतन्य गेल्याशिवाय राहत नाही. बरोबर. अशी एक वनस्पती आहे, तिला बोट लावलं की पानं चिकटतात. कोणती? लाजाळू. काय? लाजाळूला तो त्याचा स्पर्श झाला किती पानं मिटतात. असा एक प्राणी आहे, त्या प्राण्याला पुढे 2 शिंग आहेत. त्या शिंगाला जर स्पर्श केला तर तो प्राणी आपलं शरीर आकुंचन पावतो. गोगल गाय निघाय का? मग गोगल गायला स्पर्श ज्ञान आहे, लाजाळूच्या पानाला स्पर्श ज्ञान आहे. काही प्राणी असे पोरांनो पाण्यातच राहतात, बाहेर राहत नाही. मासा. पण बेडूक असा प्राणी आहे, तो जमिनीवर राहतो आणि पाण्यातही राहतो. म्हणून बेडकाला उभयचर म्हणतात. बेडकाला उभयचर प्राणी का म्हणतात? तर तो पाण्यातही राहतो, जमिनीत राहतो. म्हणून बेडकाचं सायंटिफिकल नाव आहे रानात राहिना. बेडकाचं खरं नाव आहे रानात राहिना, ही सायंटिफिक लँग्वेज मध्ये. आता आपल्या लोकांनी नावच सुचित केले नाही. जेजुरीचं नाव जेजुरी नाहीये, जेजुरी नाव नाहीये, जेजुरी हे नाव नाहीये. जेजुरीचं खरं नाव आहे प्रेमपुरी. नंतर मल्ल महाराजा म्हणून त्यांनी ज्या जागेवर जय मिळवला त्याचं नाव झालं जयाद्री, आणि जयाद्रीची लोकांनी केली जेजुरी. कारण तिथे एक सुपा गाव आहे, सुपा जवळ जेजुरीच्या. तिथं खैरे नावाचा एक पाटील होता, आणि त्या पाटलाचा रविवारी खंडोबाला भेटायचा नियम होता. त्याला भेटताना भोवळ आली. मग खंडोबाने 9 लाख पायरीवरून सोडली आणि कडी पठारावरून खाली आले. म्हणून 2 खंडोबा जेजुरीला आहे. वर एकन खाली, वरचा खाली आला त्या खैरी पाटलासाठी. आपण काय आला पोते उचकी आपला सगळा तमाशा दास आहे. देव उचकायचं नाही, ग्रंथ उचकायचं नाही, चालू द्या. आणि काही म्हणतात तिथं गेलं बाईक उचलायला. कोणत्या पुस्तकात वाचित्या हेच काय करा. औषधी बायकोने एखादी सील भरली ना, कमरतच गेलं ते. कोणी जायचं तुम्हाला नवीन काही आणायचं. आता आपल्याला लग्नात एक आयटम आहे, पूर्वी नव्हता तो. आता कोणी झक मारली तो आणलाय. यायला भेटायचं, यायची पहिली नव्हती. वल्ला किडा आला दिली सुरू करून यायला भेटायचं. आता ते याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपण्याचं लगेच. या पोरानं त्याचा चांगला पीस फाप लावल्यामुळे तो कधी बिघडेल. तो पुरीचा बाप तेलच होता. 90 झाली होती लग्नात.
आणि पोरीच्या बापाची बायपास होईल होती. याला काय माहित काय तमाशा. आणि ती माईकवर बोलणारे जे दोघ जण आहेत ती बोलणारी जे असतात इतके हुशार असतात ते लग्नात डावे जे बोलतात ना त्यांचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. हे कधीच गरीबाचं नाव घेणार नाही. यांची गरीबाची काय दुश्मनी असं ते मोठ्यालाच बोकांड घ्या. बरं मोठ्या तिथं नसलं तरी हे बोकांड फाकून ठेवणार. पण या म्हणून त्यांनी शब्द दिलाय यांच्या वतीने. ते गरीबाचं नाव घेतात आणि ते उठलं माहिती बोल. आता वेळी भेटते उठले बघे एक पेन होता एकाची बायपास यानं तपासच नाही केला. आता येईल कशी भेटावं शांता खावा आणि फोटो पुरतं एकत्र यावं. अहो यांना अशी मिठी मारली ते यायला जसं घासाजवळ जावली त्या तसा ये आवाज मेला नाही येईल काय काही. आता लग्न सराई सुरू झाली. तो मोठ्या लग्नात कोणी आणला त्या माणसाचा एक शोध लावला पाहिजे. नुसतं पांढरं पाणी त्याच्यात चव नाही नुसतं बर्फाचं पाणी छान मोठा ईद गला सांडली एका ईद गला. आणि ती घरी गेलो मठ्ठा कडच काढीनो. ते बाथरूम मध्ये गेलो मठ्ठा कडच काढीनो. उभं राहिलं का गाड 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 बसलो का खाल 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 त्याची बायको 3 वेळा चहा घेऊन गेली. आतमध्ये चहा आग लावतो. जेवणात आणलं 22 वाटे आणला. घरी आला अख्ख्या रात फॅन लावला तरी वाचायला मला तुम्ही